चला मित्रांनो, वायुदाब हवामानशास्त्रातलं हे दुसरं प्रकरण येते. एअर प्रेशर म्हणतो आपण. मित्रांनो, ज्या पद्धतीनं तुम्ही ग्लासमध्ये पाणी घेता ते एका पातळीत दिसते बघा. तलावातलं पाणी बघा एका पातळीत दिसेल, धरणातलं पाणी बघा एका पातळीत दिसेल, विहिरीतलं पाणी बघा एका पातळीत दिसेल, सागरातलं पाणी बघा एका पातळीत दिसेल. ज्या पद्धतीनं पाणी एका पातळीत राहण्याचं गुणधर्म आहे, त्याच पद्धतीनं हवासुद्धा एका पातळीत राहण्याचा गुणधर्म असतो. हवासुद्धा पाण्यासारखंच एका पातळीत राहत असते बघा. परंतु हवा एका पातळीत राहण्यासारखी पृथ्वीवर स्थिती नसते. हवेचा गुणधर्म जर एका पातळीत राहण्याचा असला तरी हवा एका पातळीत राहत नसते. त्याचा प्रमुख कारण म्हणजे हवेवर प्रभाव पाडणारा सूर्य आणि सूर्याची किरणं ही त्याला कारणीभूत असतात. म्हणजे काय? म्हणजे ज्या ठिकाणी सूर्याचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी सूर्याखाली लंबरूप किरणं पडतात, म्हणजे कमी जागेत जास्त किरणं पडतात बघा. आणि सूर्यापासून दूरच्या प्रदेशामध्ये तिरपी किरणं पडतात. म्हणजे ज्या ठिकाणी तिरपी किरणं पडतात त्या ठिकाणी तापमान कमी असते आणि ज्या ठिकाणी लंबरूप किरणं पडतात त्या ठिकाणी तापमान जास्त असते. ज्या ठिकाणी लंबरूप किरणं पडतात त्या ठिकाणी दिवसाचा कालावधी पण मोठा असतो आणि ज्या ठिकाणी तिरपी किरणं पडतात त्या ठिकाणी दिवसाचा कालावधीसुद्धा छोटा असतो. याचा परिणाम या ठिकाणी हवेवर होत असतो. मग हवेचा गुणधर्म एका पातळीत राहण्याचा असला तरी हवा एका पातळीत राहत नसते आणि त्याचं प्रमुख कारणच हे की हवेवर प्रभाव पाडणारा घटक आहे सूर्यकिरणं. आणि ही लंबरूप किरणं जी आहे याच्यापासून उष्णता जास्त मिळते. ही जी तिरपी किरणं आहे याच्यापासून उष्णता कमी मिळते. आणि याचा परिणाम काय होतो मग की ज्या ठिकाणी लंबरूप किरणं पडते त्या ठिकाणी हवा गरम होते आणि गरम झालेली हवा वरच्या दिशेनं व्हायला लागते बघा. आणि त्यामुळे हवा वरच्या दिशेनं चालली तर इथली हवेची पातळी कमी व्हायला लागते. अशा पद्धतीनं पातळी कमी कमी होत जाते बघा. आणि शेवटी मग लक्ष द्यायला लागतं की या ठिकाणी हवेची पातळी अशी कमी झालेली. मग आता या ठिकाणची पातळी कमी होत गेली आणि वरती जाणारी हवा जी आहे ती वरती जात नसून दोन्ही ध्रुवाकडे लोटल्या जाते आणि दोन्ही ध्रुवाकडे जाताना या ठिकाणी ती सूर्यापासून पण दूर जात असते. त्यामुळे 30 अक्षांशापर्यंत येता येता थंड होते आणि थंड झालेली हवा खाली उतरते. मग इकडची सुद्धा हवा 30 अक्षांशावर खाली उतरते आणि त्याचा परिणाम काय होतो? 30 अक्षांशावर हवेची पातळी वाढत जाते अशा पद्धतीनं दोन्ही गोलार्धामध्ये. आणि या पद्धतीनं या ठिकाणी 30 अक्षांशांवर हवेची पातळी वाढत गेली की या ठिकाणी जो हवेचा भार तयार होतो त्याला म्हणायचं जास्त वायुभाराचा पट्टा. ठीक आहे, हाय एअर प्रेशर बेल्ट. आणि ज्या ठिकाणी हवेचा भार कमी होतो त्याला म्हणायचं कमी वायुभार पट्टा. म्हणजेच लो एअर प्रेशर बेल्ट. तर अशा पद्धतीनं हवेचा गुणधर्म एका पातळीत राहण्याचा असला तरी हवा एका पातळीत राहत नसते. काही ठिकाणी हवेचा भार जास्त होऊन जातो तर काही ठिकाणी हवेचा भार कमी होऊन जातो. ज्या ठिकाणी हवेचा भार कमी होतो त्याला म्हणायचं कमी वायुभाराचा पट्टा आणि ज्या ठिकाणी हवेचा भार जास्त होतो त्याला म्हणायचं जास्त वायुभाराचा पट्टा. आता हवा एका पातळीत राहण्याचा गुणधर्म असताना एका पातळीत हवा नाही. आणि याचा परिणाम काय होतो? मग हवा एका पातळीत राहण्याच्या याच्यामध्ये यातूनच या ठिकाणी जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून हवा कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे व्हायला लागत असते ही पोकळी भरून काढण्यासाठी. आणि म्हणून मग हवा इकडून तिकडे वाहताना तुम्हाला दिसायला लागेल. म्हणजे हवा जर इकडून इकडे वाहत असेल तर समजून घ्यायचं इकडे कोणीकडे तरी हवेचा भार जास्त आणि इकडे कोणीकडे तरी हवेचा भार कमी, म्हणून हवा अशी वाहते. हवा अशी वाहत असेल तर समजून घ्यायचं इकडे कोणीकडे तरी हवेचा भार जास्त आहे आणि इकडे कोणीकडे तरी हवेचा भार कमी, म्हणून हवा अशी वाहते. आणि हवाच वाहत नसेल तर समजून घ्यायचं आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी हवेचा भार एकतर कमी आहे किंवा जास्त आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी हवेचा भार जास्त असतो किंवा कमी असतो त्या ठिकाणी हवा वाहताना दिसणार नाही. आता समजून घ्यायचं या ठिकाणी आता ही जमिनीची पातळी इथं आपण असो तर या ठिकाणी हवाच नाही आहे त्यामुळे हवा वाहणार नाही. आणि या ठिकाणी जर आपण असो तर या ठिकाणी हवेच्या पातळीचे थर भरपूर आहे त्यामुळं वरतून हवा वाहणार आहे, खालच्या भागात हवा वाहणार नाही. म्हणून या दोन्ही ठिकाणी सुद्धा हवा वाहताना दिसणार नाही. मग आता समजायचं कसं की कमी वायुभाराचा पट्टा आहे की जास्त वायुभाराचा पट्टा आहे? तर ज्या ठिकाणी आपल्याला हवा घ्यावा लागत असेल आपण असं करायला लागलो तर समजून घ्यायचं हवेचा भार कमी आहे, हवाच नाही आहे. आणि ज्या ठिकाणी हवेचा भार जास्त असतो त्या ठिकाणची हवा थंड आहे म्हणून ती थरावर थर आहे.
आणि थंड हवेपासून आपल्याला थंडी इतकी वाजते की आपण रुमाल वगैरे कपडे जास्तीत जास्त स्वेटर वगैरे घालण्याचा प्रयत्न करतो. तर स्वेटर वगैरे घालण्याची स्थिती आली तर समजून घ्यायची इथं हवेचा भार जास्त आहे. आणि ज्या वेळेस या ठिकाणी आपण AC लावा, कूलर लावा, फॅन लावा असं ज्या वेळेस म्हणतो तर त्याच वेळेस समजून घ्यायचं त्या ठिकाणी हवेचा भार कमी. मग हवेचा भार कमी असेल तर चारही बाजूनं हवा आपल्याकडे येणार आहे असं गृहीत धरायचं. त्याला येण्यासाठीच वेळ लागणार आहे फक्त. ठीक आहे. आणि हवेचा भार जास्त असेल तर इथून दुसरीकडे हवा जाणार आहे हेही गृहीत धरलं पाहिजेत. मग याचा परिणाम काय होणार आहे, ज्या ठिकाणी हवेचा भार जास्त आहे तिथून हवा दुसरीकडे जाणार आहे, याचा अर्थ दुसरीकडची हवा येणार नाही. आणि दुसरीकडची हवा येणार नाही याचा अर्थ त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी जास्त वायुभाराचा पट्टा आहे त्या त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता नसते. वर्षभर आकाश निरभ्र राहत असते. आणि ज्या ज्या ठिकाणी कमी वायुभाराचा पट्टा असतो त्या त्या ठिकाणी चारी बाजूने येणारी हवा आहे. आणि चारी बाजूने येणारी जी हवा आहे ती सागरातून येत असेल तर बाष्पयुक्त हवा असणार आहे. आणि या बाष्पयुक्त वाऱ्यापासून पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून कमी वायुभाराच्या पट्ट्यामध्ये आवर्त किंवा सायक्लोन तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते. तर जास्त वायुभाराच्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कमी असते. तर अशा काही गोष्टी आपण हवेवरून समजून घेतल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने हवेला भार असतो हे पहिल्यांदा ट्रॉसेली नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलेले. हवेबद्दलची ही सगळी माहिती 1644 ते 1660 या कालखंडामध्ये जगासमोर आलेली. तर पहिल्यांदा ट्रॉसेलीने सांगितलेलं आहे हवेला भार असतो म्हणून. प्रेशर असतं म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पास्कल नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलेले उंचीनुसार हवेचा भार कमी होतो. म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या, ही आता जमीन आहे, इथं हवेचा असे भाराचे थरावर थर आहे. हा पहिला थर आहे, हा दुसरा थर आहे, हा तिसरा थर आहे. पहिल्या थरावर वरच्या दोन्ही थराचा दबाव आहे, म्हणजे खालच्या थरावर भार जास्त आहे. 2 नंबरच्या थरावर फक्त 3 नंबरच्या थराचा भार आहे आणि 3 नंबरवरती कोणाचाच भार नाही. म्हणजे याच्यावरती जर या ठिकाणी 30 किलोग्रॅम वजन असेल तर याच्यावरती 20 किलोग्रॅमच असेल, याच्यावरती 10 किलोग्रॅमच असेल. म्हणजे अशा पद्धतीनं जसं वरती जावं तसं हवेची थर कमी होतात, याचा अर्थ हवेचा भार कमी होत जातो. तर हे सांगितलेलं आहे पास्कलने. त्याच्यानंतर ॲटोहान या शास्त्रज्ञांनी सांगितलेले हवेला वजन असते म्हणून. हे ॲटोहानना सांगितलेले. म्हणजे हवेला सुद्धा वजन आहे, बगर वजनाची हवा नसते. मग आपल्याला वाटतं हवेला काय वजन आहे. आपण ज्या वेळेस या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात करतो त्याच वेळेस ते लक्षात यायला लागतं की हवेला सुद्धा वजन आहे. उदाहरणार्थ मोठा काचेचा ग्लास भरायचा, वरतून कागद लावायचा आणि एक ग्लास उलटा केला तर नंतर या ठिकाणी त्या कागदाला प्रेशर देऊन हवा बाहेर पडत नाही किंवा पाणी बाहेर पडत नाही. त्याचं कारणच आहे की हवेचं प्रेशर जास्त आहे पाण्याच्या प्रेशरपेक्षा. तर हे उदाहरणं या ठिकाणी दिले जातात बघा. त्याच्यानंतर गेरिक या शास्त्रज्ञाने या ठिकाणी हवेला वजन असल्याचं सिद्ध करून दाखवलेले. हवेला वजन असल्याचे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ. आणि याचे प्रत्यक्ष प्रयोग सामान्य लोकांना उपलब्ध करून देणार आहे गॅलिलिओ. पिसाच्या झुलत्या मनारावरती त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेत आणि या वेगवेगळ्या प्रयोगातून त्यांनी सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे की हवेला वजन असते म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर चार्ल्स नावाच्या शास्त्रज्ञाने नवीन माहिती जगासमोर आणलेली. आणखीन काय माहिती, हवेचा भार व आकारमान हे तापमानानुसार बदलतात. ठीक आहे. हवेचा भार आणि आकारमान हे तापमानानुसार बदलत असतात बघा. म्हणजे तापमान वाढलं की हवेचा भार कमी होत जाणार आहे, तापमान घटलं की हवेचा भार वाढत जाणार आहे. हवेचा भार जसा वाढणार तसा आकारमान पण वाढणार आहे, हवेचा भार जसा कमी होणार तसा आकारमान सुद्धा कमी होत जाणार आहे. तर अशा पद्धतीनं हवेचा भार आणि आकारमान हे जे आहे ते तापमानानुसार बदलतात. हे चार्ल्स नावाच्या शास्त्रज्ञांनी जगासमोर आणण्याचं काम केलेले. तर ह्या 5 शास्त्रज्ञांनी 1644 ते 1660 या कालखंडामध्ये हवेच्या भाराबद्दलची माहिती देण्याचं काम केलेले.
तर हे 4-5 शास्त्रज्ञांची नावं हे लक्षात घेतली पाहिजेत. आता पुढचा मुद्दा हा आहे, हवेचा भार नेमके मोजतात कशामध्ये. तर हवेचे भार मोजण्याचे जे काही परिमाण आहे परिमाण म्हणजेच यंत्र जे आहेत ती यंत्र येत असतं बघा वायुभार मापक. या यंत्रामध्ये या ठिकाणी हवेचा भार मोजला जात असतो, ज्याला म्हणायचा असतो बॅरोमीटर. बॅरोमीटरमध्ये मोजलं जात असतं. आणि हवेचा भार मोजण्याचे एकक जे आहेत हे एकक वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळं होतं. उदाहरणार्थ सुरुवातीच्या कालखंडामध्ये पाऊंडमध्ये हवेचा भार मोजला जायचं, नंतर इंचामध्ये हवेचा भार मोजला जाऊ लागला, नंतर सेंटीमीटरमध्ये हवेचा भार मोजला जाऊ लागला आणि सध्या मिलीबारमध्ये हवेचा भार मोजला जाऊ लागला. तर हे एककही लक्षात घेतले पाहिजेत. ही दोन एककं जी आहेत ती ब्रिटिश मापन पद्धती आहेत आणि ह्या दोन जे एकक आहेत हे अमेरिकन मापन पद्धती आहेत. तर सध्या अमेरिकन मापन पद्धतीचा अवलंब केला जात असतो. मिलीबारमध्ये हवेचा भार मोजला जात असतो. मग हवेचा भार एक सामान्य समपातळीत कुठे असतो, ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे, म्हणजे इकडं समुद्र आहे आणि या ठिकाणी अशी जमीन आहे. तर या ठिकाणी हवेचा भार एक समतल पातळीत असतो बघा. तर किनारपट्टी म्हणतो आपण, ठीक आहे. किनारपट्टीवरती हवेचा भार समतल पातळीत असतो बघा. मग किती असतो, तर सरासरी किनारपट्टीवरती 14.7 पाऊंडमध्ये मोजला तितका भरत असतो बघा, किंवा 29.92 इंचामध्ये मोजला तर इतका भरत असतो, किंवा 76 सेंटीमीटर, किंवा 1013.2 मिलीबार इतका हवेचा भार असतो. या सगळ्या एककामध्ये हवेचा भार समुद्र पातळीलगत किती असतो हे सगळ्या एककामध्ये लक्षात ठेवायचं. कारण कोणत्या एककातलं विचारलं जाईल काही सांगता येत नाही. कारण 2012च्या प्रश्नपत्रिकेमध्ये या ठिकाणी पहिलं सोडून द्या अ ब क, हे दुसरं तिसरं चौथ्या क्रमांकाचं अ ब क नाव देऊन टाकले आणि विचारलं समुद्र पातळीलगत हवेचा भार किती असतो. आणि या हिशोबानं मग खाली पर्याय दिले होते, फक्त अ बरोबर आहे, अ आणि ब बरोबर आहे, फक्त क बरोबर आहे, अ आणि क बरोबर आहे, असे खाली पर्याय टाकले होते. आणि चौथा पर्याय होता अ ब क तिन्ही बरोबर आहेत म्हणून. तर या पद्धतीनं या ठिकाणी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये विचारलं तर आपली तयारी असली पाहिजेत. तर या चारही फॉर्मॅटमध्ये किती किती हवेचा भार आहे ते लक्षात घेतलं पाहिजेत. त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजेत की समुद्र पातळीपासून तुम्ही जसं उंच जाणार तसं 108 मीटरला हवेचा भार कमी होणार. कितीनं कमी होणार, 1 सेंटीमीटरने किंवा 13.6 मिलीबारनं हवेचा भार कमी होतो बघा. 108 मीटरला 13.6 मिलीबारने हवेचा भार कमी होत असतो. म्हणजे उंचीनुसार हवेचा भार कमी होतो, पण कितीनं कमी होतो, तर 108 मीटरला 1 सेंटीमीटरनं हवेचा भार कमी होतो म्हणा, किंवा 13.6 मिलीबारनं हवेचा भार कमी होतो. म्हणून उंच ठिकाणी अन्न शिजवण्याकरता प्रेशर कुकर वापरतात. अशा पद्धतीनं विज्ञानमध्ये आपण 5वी 6वी 7वीच्या विज्ञानमध्ये शिकलेलो आहे. कारण उंच ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी प्रेशर नसल्यामुळे अन्न लवकर शिजत नाहीत, म्हणून प्रेशर कुकरचा वापर करून बाहेरून प्रेशर तयार केलं जातं आणि त्यातून अन्न शिजवण्यासाठी मग कमी एनर्जी लागते. कमी एनर्जीत त्या ठिकाणी अन्न शिजलं जात असते बघा. किंवा उंच ठिकाणी जाताना कृत्रिम श्वासोच्छ्वास वापरला जातो. तर त्या ठिकाणी प्रमुख कारण हेच आहे की खालच्या भागात हवेचा भार जास्त आहे, म्हणून आपण अन्न पाणी जे काही पोटात टाकतो ते पोटात राहतं बघा. कारण बाहेरचं हवेचं प्रेशर जास्त आहे, मधलं प्रेशर कमी असतं आणि हवा नेहमी जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे वाहताना दिसते बघा. म्हणून पोटातलं अन्न पाणी आपलं पोटातच राहतं असतं. पण जसं आपण उंच ठिकाणी जावं, डोंगरावर जावं किंवा खूप उंच ठिकाणी डोंगरावरती आपण शिखराकडे जाण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी वरच्या भागात हवेचा भार कमी होत जातो आणि त्या तुलनेत आपला आतला भार जास्त होऊन जातो. म्हणून प्रवाह नेहमी आतून बाहेरच्या दिशेने व्हायला सुरुवात होतात आणि म्हणून पोटातलं अन्न पाणी बाहेर पडायला लागतं बघा. उलट्या व्हायला लागत असतात, त्याच्यानंतर नाकातून कानातून या ठिकाणी रक्त बाहेर पडायला लागत असतं. त्याच्यानंतर हळूहळू आणखीन वरती गेलं तर आपल्या रक्ताच्या नळकांड्या तुटायला लागत असतात. तर या पद्धतीनं या ठिकाणी वरच्या ठिकाणी जाताना धोके जास्त आहे, म्हणून बाहेरून प्रेशर तयार करून या ठिकाणी कृत्रिम श्वासोच्छवासाचा वापर केला जात असतो आणि प्रेशर कृत्रिमरित्या तयारी करावं लागत असतं. म्हणून वैमानिक असू द्या किंवा विमानात जाणारे प्रवासी असू द्या, तिथं सुद्धा तुम्हाला हवेचा भार मेंटेन करावा लागतो. कारण विमानं हे 3-4 किलोमीटर उंचावून जात असतात ते
आणि त्या ठिकाणी हवेचा भार बऱ्यापैकी कमी झालेला असतो आणि म्हणून त्या ठिकाणी कृत्रिमरित्या हवेचा भार निर्माण करून टाकला की त्यानंतर व्यक्तीचं सगळं शरीर वगैरे व्यवस्थित काम करत असतं. तर हे हवेच्या भाराबद्दलच्या बेसिक माहिती लक्षात घेतली पाहिजे. आता पुढचा मुद्दा हा आहे की पृथ्वीवरती कोणत्या कोणत्या ठिकाणी हवेचा भार जास्त असतो आणि कोणत्या ठिकाणी हवेचा भार कमी असतो आणि ज्या ठिकाणी हवेचा भार जास्त असतो त्या ठिकाणी हवेचा भार जास्त का असतो, ज्या ठिकाणी हवेचा भार कमी असतो त्या ठिकाणी कमी का असतो. मग आता यासाठी आपल्याला पृथ्वीची थोडक्यात नकाशा डोळ्यासमोर घ्यावा लागेल. ठीक आहे, ही पृथ्वीवरती या ठिकाणी विषुववृत्त आहे बघा. विषुववृत्तावरती हवेचा भार कमी असतो. या ठिकाणी 30 अक्षवृत्त आहे, या ठिकाणी हवेचा भार जास्त असतो. 60 अक्षवृत्तावर हवेचा भार कमी असतो आणि 90 अक्षवृत्तावर हवेचा भार जास्त असतो. जिथं जास्त वायुभाराचा पट्टा आहे ते निळ्या रंगाने दाखवलेले आहे आपण, जिथं कमी वायुभाराचा पट्टा आहे ते लाल रंगाने दाखवलेले आहे. त्याच्यानंतर इकडं दक्षिण गोलार्धात सुद्धा हवेचा भार 30 अक्षवृत्तावरती जास्त असतो. ठीक आहे, 60 अक्षवृत्तावरती कमी असतो आणि 90 अक्षवृत्तावरती जास्त असतो. दोन्ही गोलार्धात 30 अक्षवृत्तावर हवेचा भार जास्त आहे, दोन्ही गोलार्धात 60 अक्षवृत्तावर हवेचा भार कमी आणि 0 अक्षवृत्तावर सुद्धा हवेचा भार कमी. ठीक आहे, या ठिकाणी 90 अंश दक्षिण अक्षवृत्त आहे, या ठिकाणी 60 अंश दक्षिण अक्षवृत्त आहे, या ठिकाणी 30 अंश दक्षिण अक्षवृत्त आहे, या ठिकाणी 0 अक्षवृत्त आहे, या ठिकाणी उत्तरेकडचं 30 अक्षवृत्त, उत्तरेकडचं 60 अक्षवृत्त आणि इथं 90 अंश उत्तर अक्षवृत्त. ठीक आहे, या ठिकाणी जास्त वायुभाराचे पट्टे जे आहेत अशी जी दाखवलेले जास्त वायुभाराचे पट्टे आहेत. ठीक आहे, आणि जिथं नुसतं अशी पोकळी दाखवलेली आहे लाल रंगाना इथं कमी वायुभाराचे पट्टे आहेत. तर या पद्धतीने इथे लक्षात घेतलं पाहिजे. कमी वायुभाराचे पट्टे विषुववृत्तावर आणि दोन्ही गोलार्धात 60 अक्षवृत्तावर आहे आणि जास्त वायुभाराचे पट्टे दोन्ही गोलार्धात 90 अक्षवृत्तावर आणि 30 अक्षवृत्तावरती. आता पहिला मुद्दा हा समजून घ्यायचा आपल्याला, ज्या ठिकाणी कमी वायुभाराचे पट्टे आहेत त्या ठिकाणी कमी वायुभाराचे पट्टे काय आहेत आणि ज्या ठिकाणी जास्त वायुभाराचे पट्टे आहेत त्या ठिकाणी जास्त वायुभाराचे पट्टे का आहेत, या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. हे बघा, सगळ्यात मोठा कमी वायुभाराचा पट्टा जो आहे विषुववृत्तावर आहे, कारण सर्वात जास्त तापमान असतं विषुववृत्तावर, म्हणून विषुववृत्तीय भागातली हवा वरच्या दिशेने निघून जाते, अशी वरती निघून जाते, त्यामुळे इथले हवेचे पातळी कमी होऊन जाते, म्हणून या ठिकाणी कमी वायुभाराचा पट्टा असतो. आणि वरती जाणार हवा वरतीच जात नाही, अर्धी उत्तर ध्रुवाकडे अर्धी दक्षिण ध्रुवाकडे जाते आणि ही जशी ध्रुवाकडे जात असते तशी सूर्यापासून पण दूर जात असते, त्यामुळं तापमान कमी होतं हवेचं. हवेचं तापमान कमी झाले की हवा जड बनते आणि जड बनलेली हवा बरोबर 30 अक्षवृत्तावर खाली उतरते. इकडे सुद्धा 30 अक्षवृत्तावर खाली उतरते बघा, त्यामुळे 30 अक्षवृत्तावर हवेची पातळी वाढत जात असते, म्हणून 30 अक्षवृत्तावर हवेचा भार जास्त बनतो तर 0 अक्षवृत्तावर हवेचा भार कमी बनतो. त्याचबरोबर ध्रुवीय भागामध्ये हवा अतिशय थंड असते, त्यामुळे तिथले हवेचे थर वाढतच जातात आणि त्यातून ध्रुवीय भागामध्ये हवेचा भार जास्त होऊन जातो. तर 60 अक्षवृत्तावरती इकडून 30 अक्षवृत्तावरचा हवेचा भार वाढत चालला, 90 अक्षवृत्तावरचा हवेचा भार वाढत चालला, पण मधला 60 अक्षवृत्तावरचा हवेचा भार वाढतच नाही आणि यातून मग तिथं कमी वायुभाराचा पट्टा राहतो. तर अशा प्रकारची स्थिती असते बघा. मग हवा नेहमी कशी वाहणार, जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे, म्हणजे ध्रुवाकडून या 60 अक्षवृत्ताकडे वाहणार आहे, या 30 अक्षवृत्तावरच्या जास्त वरच्या पट्ट्याकडून अर्धी हवा इकडे जाईल तर अर्धी हवा इकडे जाईल. ठीक आहे, इथे जाणारी हवा वरच्या दिशेने लोटले जाईल आणि अर्धी हवा इकडे खाली उतरेल, अर्धी हवा इकडे खाली उतरेल. ठीक आहे, तसंच या गोलार्धात सुद्धा 30 अक्षवृत्ताकडून 0 अक्षवृत्ताकडे अर्धी हवा जाईल, अर्धी हवा 60 अक्षवृत्ताकडे जाईल आणि ध्रुवाकडून हवा इकडे 60 अक्षवृत्ताकडे येईल. अशी हवा आली की वरच्या दिशेने ढकलले जाते, त्यामुळे अर्धी हवा इकडे खाली उतरेल तर अर्धी हवा इकडे खाली उतरेल आणि यातून हे सर्क्युलेशन चालूच राहील. या पट्ट्यामध्ये असं सर्क्युलेशन चालू राहील, या पट्ट्यामध्ये असं सर्क्युलेशन चालू राहील, या पट्ट्यामध्ये असं सर्क्युलेशन चालू राहील. तर हवा खालच्या भागामध्ये स्थिर नाही आहे, अस्थिर आहे, इकडून तिकडं हवा सातत्याने वाहत जात असते बघा. याला हवेचं वहन उत्सर्जन अभिसरण म्हटलेलं आहे आपण. आणि या वहन उत्सर्जन अभिसरणामुळेच हवेच्या तापमानामध्ये समतोलपणा राखला जातो. या वहन उत्सर्जन अभिसरणामुळे ढग तयार होत असतात. याच वहन उत्सर्जन अभिसरणामुळे
पर्जन्यवृष्टी होत असते. याच वहन उत्सर्जन अभिसरणामुळे ढग निर्मिती होत असते, पर्जन्यवृष्टी होत असते, विजा निर्मिती होत असते. जलचक्राची सुद्धा प्रोसेस याच प्रोसेसमुळे होत असते बघा. तर अशा प्रकारची ही स्थिती या ठिकाणची लक्षात घेतली पाहिजे. आता पुढचा मुद्दा हा आहे की विषुववृत्तावर जो कमी वायवरचा पट्टा आहे याला सांकेतिक नावं देण्यात आलेली आहेत. आता याला सांकेतिक नावं काय काय देण्यात आलेली आहेत ते लक्षात ठेवा. विषुववृत्तावरचा सर्वात मोठा कमी वायवरच्या पट्ट्याला म्हणायचं डॉल्ड्रम बेल्ट, यालाच म्हणायचं शांत हवेचा पट्टा. हा जगातला सगळ्यात मोठा कमी वायवरचा पट्टा आहे म्हणून डॉल्ड्रम बेल्ट म्हटलं जात असतं. आणि 30 अक्षांवरच्या जास्त वायवरच्या पट्ट्याला म्हणायचं अश्व अक्षांश. अश्व म्हणजे घोडा, ठीक आहे. म्हणजे घोडा अक्षांश का म्हणतात तर जास्त वायवरच्या पट्ट्यामध्ये हवा वाहताना दिसणार नाही, कमी वायवरच्या पट्ट्यात हवा वाहताना दिसणार नाही. या मधल्या भागामध्ये हवा वाहतील, या भागामध्ये हवा वाहतील, या भागात हवा वाहतील, परंतु या पट्ट्यामध्ये हवा वाहणार नाही. कारण ज्या ठिकाणी जास्त वायवरचा पट्टा आहे तिथे हवा वाहत नाही आणि ज्या ठिकाणी कमी वायवरचा पट्टा आहे तिथे हवा वाहत नाही. मग हा पट्टा म्हणजे एकदम 30 अक्षवृत्त नाही, ते 25 ते 35 अक्षवृत्त आहे, म्हणजे 10 अक्षवृत्ताचा पट्टा येतो, ठीक आहे. आणि या 10 अक्षवृत्ताच्या पट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी 10 अक्षवृत्ताचा पट्टा म्हणजे 2 अक्षवृत्तामध्ये 110 किलोमीटर आहे. तर 10 अक्षवृत्त म्हटलं की आपल्या लक्षात येऊन जातं आहे आपलं 111 किलोमीटर अंतर आहे 2 अक्षवृत्तामध्ये, आणि 10 अक्षवृत्त म्हटलं ते 1110 किलोमीटर अंतर होईल. त्यामुळं युरोप खंडातून भारतामध्ये विक्री करण्यासाठी घोडे ज्यावेळेस आणले जायचे, जहाजानं आणले जायचे, आणि अगोदरची जहाजं शिडाची जहाजे राहायचे. म्हणजे या ठिकाणी जहाजाला काड्या लावलेले राहायचे, त्याला कापडे लावलेले राहायचे, हवा त्या कपड्याला अडवल्या जाणार, हवेच्या डायरेक्शनला जहाज पुढे जाणार. परंतु या पट्ट्यामध्ये हवाच राहत नाही, त्यामुळं वल्लवाचा वापर करूनच या ठिकाणी पुढे जाण्याचा मार्ग आहे. आणि जहाजावर घोडे भरपूर घेतलेला असल्यामुळे जहाज व्हायचे जड. पाणी या ठिकाणी तो पाण्याचा पट्टा संपत नव्हता, म्हणजे वल्लवाचा वापर करणारे जे लोक होते ते थकून जायचे जहाज पुढे घेण्याकरता. त्यामुळं जहाजावरचं अन्न पाणी संपून जाण्याची वेळ यायची बघा. आणि जहाजावरचं अन्न पाणी संपण्याच्या अगोदरच या ठिकाणी बाहेर पडणं गरजेचे म्हणून बरेच घोडे समुद्रात टाकून देण्याच्या पद्धती सुरू झाल्यात या पट्ट्यामध्ये, आणि म्हणून या पट्ट्याला नाव पडतं अश्व अक्षांश. तर हे सांकेतिक नावं सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत, कारण बऱ्याच वेळेस प्रश्न डॉल्ड्रम बेल्ट, अश्व अक्षांश आणि एका बाजूला या ठिकाणी अक्षवृत्ताचे क्रमांक दिलेले जोड्या लावा म्हणून असे बऱ्याच वेळेस राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न दिसलेले आहेत बघा. तर त्या डायरेक्शनं सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे, ठीक आहे. मग ह्या काही बेसिक गोष्टी आता या ठिकाणी आहे. आता मूळ मुद्दा हाच आहे की हवा नेहमी जास्त वायवरच्या पट्ट्याकडून कमी वायवरच्या पट्ट्याकडे वाहत असते, फक्त वाहताना दिशा कशी असते ते लक्षात घ्यायचं. मग आता या 30 अक्षवृत्त कोण या 0 अक्षवृत्ताकडे वाहताना हवा कशी वाहते, ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहते, परंतु जनरली कशी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणतो आपण याला, अशा पद्धतीने वाहते. मग अशी का वाहते, सरळ अशी का येत नाही इकडे खाली, तर त्याचं कारण आहे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, ठीक आहे. आणि सर्वात जास्त परिवहनाची गती या ठिकाणी, त्या तुलनेत या भागाकडून येणाऱ्या हवेची वाऱ्याची गती कमी आहे. म्हणजे या ठिकाणून निघणारी हवा इथं पोहोचायला पाहिजेत, इथून निघणारी हवा इथे येईपर्यंत हा भाग इथे गेलेला आहे, म्हणजे इथं हा भाग आलेला आहे. हे दोन्ही भाग एकमेकांना जॉईंट केले का असे होऊन जातात. तर परिवहन गती आणि वाऱ्याची गती यांच्यातील भिन्नतेतून वाऱ्याची दिशा अशी बनते. मग ही उत्तर गोलार्धात आहे, दक्षिण गोलार्धात अशी राहणार बघा, आग्नेयेकडून वायव्येकडे, म्हणजे सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाऱ्याची गती. म्हणून या पट्ट्यातल्या वाऱ्यांना म्हणायचं पूर्वीय वारे, ठीक आहे. आता हे वारे वाहताना हे बघा नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, थंड भागाकडून गरम भागाकडे वाहू लागलेत, त्यामुळे या वाऱ्यामुळे या भागातल्या तापमानात घट होत असते, नंबर 1. नंबर 2, या हवेचा परिणाम सुद्धा या हवेवर होणार आहे. इथल्या हवेचा तापमानाचा परिणाम या हवेवर होणार आणि ही हवा हळूहळू खालून गरम होत जाणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग ही हवा गरम होत चालली की हवेतल्या धुलिकणसुद्धा प्रसरण पाहावं लागतात. या धुलिकणामध्ये पोकळी वाढते आणि पोकळी वाढली तसं बाष्प तेवढं असायला पाहिजेत, आणि तेवढं बाष्प नसेल तर त्यापासून पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. म्हणून या वाऱ्यापासून या पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमी. परंतु विषुववृत्तीय भागात दररोज पाऊस पडतो. आता दररोज पाऊस का पडतो, कारण या ठिकाणी जास्त तापमान असल्यामुळं जसं हवा गरम होऊन वरती जाते तसं या पट्ट्यातलं समुद्राचं बाष्पीभवन होऊन बाष्प वरती जातं, आणि बाष्प जसं वरती जातं तसं 160 मीटरला 1 डिग्रीनं टेम्परेचर घटतं, आणि म्हणून वरच्या ठिकाणी हवा बाष्प संपृक्त बनते, हवेचं कंडेन्सेशन होतं, सांद्रीभवन होते, ढग तयार होतात आणि त्या ढगापासून पाऊस कोसळत असतो.
अशा पावसाला म्हणायचं आरोह पर्जन्य. म्हणजे विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये जो पाऊस पडतो त्या ठिकाणच्या बाष्पीभवनामुळे पाऊस पडत असतो तो. तर याला म्हणायचं पूर्वीय वारे. ठीक आहे. आणि याच 30 अक्षीवृत्ताकडून 60 अक्षीवृत्ताकडे अर्धे जे वारे वाहतात त्यांची दिशा अशी असते, पश्चिमेकडून पूर्वेकडे. कारण इथली परिवलनाची गती जास्त, इथली परिवलनाची गती कमी आहे आणि त्या तुलनेत वाऱ्याची गती जास्त होऊन जाते, म्हणून वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे बनते. तसं दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा. ठीक आहे. अशा पद्धतीने पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत असतात. म्हणून या पट्ट्यातल्या वाऱ्यांना म्हणायचं पश्चिमी वारे, या पट्ट्यातल्या वाऱ्यांना म्हणायचं पूर्वीय वारे. हे पश्चिमी वारे आहेत. आणि ध्रुवावरील जास्त वाऱ्याच्या पट्ट्याकडून 60 अक्षीवृत्तावरील कमी वाऱ्याच्या पट्ट्याकडे वारे वाहताना पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात. असे यांना म्हणायचं ध्रुवीय पूर्वीय वारे. इकडे सुद्धा असे हे ध्रुवीय पूर्वीय वारे येते असे. तर अशा पद्धतीनं मागच्या वेळेचा प्रश्न हाच होता की विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना क्रमानं कोणते वारे लागतील. तर पहिले वारे लागतील पूर्वीय वारे. या पूर्वीय वाऱ्यालाच व्यापारी वारे असेही म्हणतात. नंतर लागतात पश्चिमी वारे, याला म्हणायचं प्रतिव्यापारी वारे. आणि नंतर लागतात ध्रुवीय पूर्वीय वारे. तर अशा पद्धतीने वाऱ्याचे सुद्धा असे प्रकार या आधारे समजण्यासाठी सोपे जातात. याचबरोबर हे लक्षात घ्या, इथली हवा ज्यावेळेस या भागात येते त्यावेळेस या भागातलं तापमान घटवण्याचं काम करते. त्याचबरोबर इथल्या गरम हव्या या हवेला लागल्यामुळं ही हवा हळूहळू गरम व्हायला लागते आणि या हवेची बाष्पधारण क्षमता वाढते आणि त्यापासून पाऊस पडण्याची शक्यता कमी होते. त्याच पद्धतीनं या भागातली अर्धी हवा ज्यावेळेस या भागात जाते त्यावेळेस या भागातलं तापमान जास्त या भागापेक्षा, म्हणून इथली गरम हवा या थंड भागात गेले की या भागातलं तापमानात वाढ होऊन जाते. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर इथली थंड हवा या हवेला लागल्यामुळं ही हवा हळूहळू खालून थंड व्हायला लागते आणि हवा थंड झाली की हवेतले धुलीकण अंकुंचन पावतात. हवेतले धुलीकण अंकुंचन पावले की बाष्प कमी बसते आणि तिथं थोडंफार बाष्प जरी असलं तर ढग तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता वाढते. म्हणून पूर्वीय वाऱ्यापासून पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे, पण या पश्चिमी वाऱ्यापासून या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ध्रुवीय भागाकडून इकडे येणारी हवा जी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, कारण इथली परिवलनाची गती जास्त आहे इथली वाऱ्याच्या गतीपेक्षा, म्हणून वाऱ्याची दिशा अशी बनते. म्हणून यांना म्हणायचं ध्रुवीय पूर्वीय वारे. आता हे ध्रुवीय वारे अतिशय थंड भागाकडून गरम भागाकडे येतात, त्यामुळे या वाऱ्यामुळे या भागातल्या तापमानात घट होते आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणचं तापमान त्या हवेला लागल्या जात असल्यामुळं ती हवा खालून गरम व्हायला लागते, त्यामुळे त्या हवेची बाष्पधारण क्षमता वाढते. तेवढं बाष्प नसेल तर त्या वाऱ्यापासून पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. तर थोडक्यात ही उष्ण हवा आहे, ही थंड हवा आहे असं लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं ही वाऱ्याचे या ठिकाणी दिशा आणि त्या पद्धतीनं त्यांच्या बाकीच्या घटना लक्षात घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. या असे हवेचे समांतर जे काही आहेत पट्टे त्या पट्ट्याचे नावं लक्षात घ्यायचे. विषुववृत्तावर कमी वायुभाराचा पट्टा म्हणतात इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. ठीक आहे. आणि 30 अक्षीवृत्तावर जो जास्त वायुभाराचा पट्टा आहे त्याचं नाव आहे उपोष्ण कटिबंधीय जास्त वायुभार पट्टा, सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. 60 अक्षीवृत्तावर जो कमी वायुभाराचा पट्टा आहे त्याला म्हणायचं उपध्रुवीय कमी वायुभार पट्टा, सब पोलार लो प्रेशर बेल्ट. आणि ध्रुवावरती जो जास्त वायुभाराचा पट्टा आहे त्याला म्हणायचं ध्रुवीय जास्त वायुभाराचा पट्टा, म्हणजे पोलार हाय प्रेशर बेल्ट. तर अशा पद्धतीनं या बेल्टला नावं देण्यात आलेले आहेत. मागचा साधा सरळ प्रश्न काय होता की पृथ्वीवरती हवेचा भार कोणत्या ठिकाणी, आपल्या 2 वाक्य दिले होते की पृथ्वीवर कमी जास्त असे 7 वायुभार पट्टे आहेत आणि नंबर 2 दिले त्यापैकी 4 कमी वायुभाराचे पट्टे आहेत तर 3 जास्त वायुभाराचे पट्टे आहेत. आता या 2 विधानाची फोडणी करायची. पहिलं आहे कमी जास्त वायुभाराचे पट्टे 7 आहेत. 7 आहेत का? ध्रुवावरचा 1, 60 अक्षीवृत्तावरचा 2, 30 अक्षीवृत्तावरचा 3, 0 अक्षीवृत्तावरचा 4, हा 5, हा 6 आणि हा 7. इतरचे कमी जास्त वायुभाराचे पट्टे 7 आहेत. ही विधान बरोबर आहेत. आणि दुसरं वाक्य होतं त्यापैकी 4पैकी 4 जास्त वायुभाराचे पट्टे आणि 3 कमी वायुभाराचे पट्टे, 4 कमी वायुभाराचे पट्टे आणि 4 कमी वायुभाराचे पट्टे आणि 3 जास्त वायुभाराचे पट्टे आहेत. तर कमी वायुभाराचे पट्टे 3च आहेत आणि जास्त वायुभाराचे पट्टे आहेत 4. हे असं लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर असंही विधान आलं होतं. त्याच्या अगोदरचा प्रश्न होता विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना क्रमानं कोणते वारे लागेल. तर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे या गोलार्धाकडे जा किंवा इकडे जा, कुठलीकडे जा. इकडे जाताना मग पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय पूर्वीय वारे किंवा व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे आणि ध्रुवीय पूर्वीय वारे असे लागणार आहेत बघा.
मग आता वायुभारावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत ते लक्षात घ्या. समुद्र सपाटीपासून जशी उंची वाढणार तसा हवेचा भार कमी कमी होत जाणार आहे. तो उंच ठिकाणी हवेचा भार कमी असतो. हा साधा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. समुद्रापेक्षा मैदानी भागात हवेचा भार कमी, मैदानापेक्षा पठारावर आणखीन कमी आणि पर्वतीय भागात आणखीन कमी, त्यातलं शिखरावर आणखीन कमी राहणार. तो उंचीनुसार हवेचा भार कमी होत जातो. हवेच्या आर्द्रतेवर सुद्धा परिणाम होतो. ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त त्या ठिकाणी हवेचा भार कमी असतो. ज्या ठिकाणी आर्द्रता कमी त्या ठिकाणी हवेचा भार जास्त असतो. कारण ज्या ठिकाणी आर्द्रता कमी असते त्या ठिकाणी हवा कोरडी असते. हवा कोरडी असल्यामुळे जड असते आणि जड असलेली हवा थरावर थर संचित होऊन जाते. म्हणून खंडांतर्गत भागात नेहमी लक्षात घ्यायचं जास्त वायुभाराचा पट्टा असतो आणि किनारपट्टीवरती आर्द्रता असल्यामुळे कमी वायुभाराचा पट्टा असतो. आणि जिथं कमी वायुभाराचा पट्टा तिथे पाऊस जास्त असतो, जिथं जास्त वायुभाराचा पट्टा त्या ठिकाणी पाऊस कमी असतो. म्हणून किनारपट्टीवरती पाऊस जास्त असतो, खंडांतर्गत भागामध्ये पाऊस कमी असतो. नंबर 2. नंबर 3 आहे हवेचे तापमान. ज्या ठिकाणी जास्त तापमान आहे त्या ठिकाणी हवेचा भार कमी असतो आणि ज्या ठिकाणी कमी तापमान आहे त्या ठिकाणी हवेचा भार जास्त असतो. विषुववृत्तीय पट्ट्यात तापमान जास्त आहे म्हणून त्या ठिकाणी कमी वायुभाराचा पट्टा आहे आणि ध्रुवीय भागात तापमान कमी आहे म्हणून त्या ठिकाणी जास्त वायुभाराचा पट्टा आहे. म्हणजे तापमानसुद्धा वायुभारावर परिणाम करणारा घटक आहेत. पृथ्वीची गती. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. ही जी काही गती आहे परिवलनाची परिभ्रमणाची, या गतीचा परिणामसुद्धा कमी आणि जास्त वायुभार पट्टे निर्माण होण्यासाठी होत असतो. उदाहरणार्थ विषुववृत्तीवर तर पृथ्वीची परिवलनाची गती जास्त आहे म्हणून विषुववृत्तीय भागातली हवा वरच्या दिशेनं लोटली जाते अशी, आणि त्यामुळे विषुववृत्तीय भागातली हवेची पातळी कमी होऊन जाते. एकतर विषुववृत्तावर तापमान जास्त असल्यामुळे सुद्धा हवा वरती जाते, पण दुसऱ्या बाजूनं सर्वात जास्त गती परिवलनाची विषुववृत्तावर असल्यामुळे वरच्या दिशेनं हवा लोटला जाते म्हणून विषुववृत्तीय भागामध्ये हवेचा भार कमी असतो. तर असे हे वेगवेगळे जे काही घटक आहेत हे घटक लक्षात घेतले पाहिजेत. या घटकावर सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जातात. तर ही झाली वायुभार आणि वायुभाराबद्दलची माहिती.